नमस्कार. आज आपण बनवणार आहोत खुरसणीची चटणी. सर्वात आधी तव्यावर तेल टाकून तापवून घेणे, त्यामध्ये खुरसणी भाजून घेणे. छानपैकी खुरसणी भाजून घेणे. खुरसणी ही छानपैकी भाजून घेणे, ती एका प्लेटमध्ये काढून घेणे. त्यानंतर आपण 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या तव्यावर छानपैकी खरपूस भाजून घेणे. खरपूस भाजून झाल्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढून घेणे. त्यानंतर आपण शेंगदाणे घालणार आहोत. शेंगदाण्याने चटणीला खूप छान चव येते. नक्की ट्राय करून बघा. शेंगदाणे खरपूस भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व साहित्य घेणे. त्यामध्ये मीठ, लाल तिखट आणि धनेपूड घालून मिक्सरला वाटून घेणे. तयार आहे खुरसणीची चटणी. तेल घालून ही चपाती आणि भाकरीबरोबर खूप छान लागते. नक्की ट्राय करून बघा. Like and subscribe.